धनगर आरक्षणाचा तुमचा लढा खूप चालू आहे जोरदार गेल्या काही वर्षांपासून. त्याला तांत्रिक अडचणी आहेत, कोर्टात त्याला यश अपयश सातत्याने येत आहे. दसरा मेळाव्यात तुम्ही घोषणा केली असेल का, सगळ्यांना पण ती माहिती असेल की मी शेवटची ताकद आपल्या सुप्रीम कोर्टात एक पर्याय आहे तिथं लावणार आहे. प्रगर म्हणाले होते की मी शेती विकावी लागली तरी चालेल, पण मी तिथे वकिलांची फौज उभी करून काल त्यांनी रविवारी पहिली बैठक घेतली, सुप्रीम कोर्टात वकील लावलेत. हा सगळ्यांना इथल्यांना पण कळू द्या, स्टेटस काय आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय हा आमचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. याच्यापेक्षा दुसरा महत्त्वाचा विषय धनगर समाजासाठी कोणताच नाही. आणि म्हणून या आरक्षणाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करायची तयारी आमची आहे. आणि त्यामुळं तशा पद्धतीचा प्रयत्न आमचा सुरू आहे. सुप्रीम कोर्टात तर मॅटर सुरूच आहे, तिथं आम्ही पाठपुरावा करतोय. परंतु राज्य सरकारकडे आमची मागणी आहे, तुम्ही कुठल्याही मार्गानं धनगर समाजाच्या आरक्षणाची एसटी अंमलबजावणी करा. त्याशिवाय धनगर समाजाचं मागासले पण दूर होऊ शकत नाही. इतक्या मोठ्या संख्येनं असणारा समाज, ज्या समाजाच्या लोकसंख्येप्रमाणे राजकारणामध्ये, सत्तेमध्ये, प्रशासनामध्ये किंवा शिक्षणामध्ये, उद्योगामध्ये त्या पद्धतीचा वाटा नाही आहे. आणि म्हणून त्याला एकच पर्याय आहे की एस टी आरक्षणाची अंमलबजावणी. त्यामुळं तो विषय आमचा सर्वात अजेंड्यावरचा एक नंबरचा विषय आहे. आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते गोपीचंद पडळकर करणार, तिथं कुठंही मागं पडणार नाही.